नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय खवसे. सध्या पहिल्या टप्प्यातील जी निवडणूक आहे, विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिलला जी पार पडलेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामधली जी निवडणूक आहे ते 26 एप्रिलला आहे. मी सध्या अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या मी कार्यालयात आहो आणि वंचित बहुजन आघाडीची अमरावतीमध्ये काय भूमिका आहे ते मला जाणून घ्यायची आहे. कारण इथे वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनार्थ जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहे आनंदराज आंबेडकर ते उमेदवार आहे. आनंदराज आंबेडकर उमेदवार असल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये एक मोठा उमेदवार मिळाला आहे आणि 19 एप्रिलला जी सभा झाली अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये ती सुद्धा तुफान झाली आहे. नेमकं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितची काय भूमिका राहणार आहे ती मी जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत जे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष आहे सुरेश भाऊ तायडे जे आहे ते आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार. सुरेश भाऊ तायडे, जय भीम आणि तुमचं WS न्यूजमध्ये स्वागत आहे. अमरावतीमध्ये जे आहे आनंदराज आंबेडकर खास करून इथे उमेदवार आहे. काय सध्याची स्थिती आहे आणि कसा प्रचार तुम्ही या अमरावती लोकसभामध्ये तुमच्या वंचित बहुजन आघाडीचा सुरू आहे? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहिलं असेल की अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस BJP हे जे दोन्ही उमेदवार आहेत किंवा दोन्ही पक्ष आहेत, या दोन्ही पक्षांना इथल्या दोन्ही उमेदवारांना संपूर्ण म्हणजे 18 पगड जातीमधील जेवढेही मतदार असतील हे कंटाळलेले आहेत. कारण पांढरे खानापूरचं प्रकरण, इकडे संसदेमध्ये नवनीत राणा यांनी जो नारा दिला ते प्रकरण, आणि सर्वात जर महत्त्वाचा आणि सर्व सक्षम उमेदवार असेल की ज्याच्या नावामध्येच आंबेडकर आहे आणि जिथे आंबेडकर आहे तिथे तुम्ही समजू शकता की कोणीही टिकू शकत नाही. जर विजय होणार तर आंबेडकरांचाच विजय होणार. कारण या ठिकाणी 3 उमेदवार आहेत. एक काँग्रेसचे उमेदवार आहेत, प्रहारचे दिनेश बुबा आहेत आणि BJPच्या नवनीत राणा आहेत. म्हणजे काही चौरंगी लढत आहे असं वाटतं का तुम्हाला? या ठिकाणी चौरंगी लढतीमध्ये आनंदराज आंबेडकरांचा विजय एक साईड आहे. म्हणजे कसं काय तुम्ही दावा कसं काय ठोकू शकता की आनंदराज आंबेडकरांचा विजय? काय तुमच्यापाशी प्लॅनिंग आहे आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी शहरामध्ये? तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे? आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक दोन्ही क्षेत्रामध्ये काम करतो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचाराची बाजू असते त्या ठिकाणी आम्ही अर्ध्या रात्री सुद्धा जातो. आणि आज आपण पाहिलं सामान्य माणसाच्या जे मूलभूत गरजा आहे, मूलभूत का त्यांना जे मूलभूत गरजे म्हणजे आता जर मला भाकर पाहिजे असेल तर कोण मला आणून देते, कोण माझ्या कामात पडते, हा इथला अमरावती लोकसभेचा जो मतदार आहे हा प्रामाणिक आहे, हे तो विसरत नाही. आणि या ठिकाणी तुम्ही म्हणतात ना आमची जी ब्ल्यूप्रिंट आहे, ब्ल्यूप्रिंट म्हणजे अशी की अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या आज 35 लाखाच्या जवळ आहे. इथलं जिल्हा सामान्य रुग्णालय 265 बेडचं आहे. त्याच्यातही इथलं ICU 5 बेडचं आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 35 लाख. इथे काँग्रेसची सरकार होती, इथं समजा नवनीत राणाची सरकार होती, इथं शिवसेनेची सरकार होती, इथं सर्व पालकमंत्री होऊन गेले. पण सामान्य माणसाला जे सुविधा पाहिजे की ऍक्सिडेंट जरी झाला, या ठिकाणी बोर्ड जर तुटलं ना तर तुम्हाला या ठिकाणाहून अर्थोसर्जन प्राप्त होत नाही, त्याला नागपूर पाठवल्या जाते. इथं जर ब्रेनला मारजर असलं तर इथे न्यूरोसर्जन उपलब्ध होत नाही आणि त्याला नागपूरला पाठवल्या जाते. आपण पाहिलं असेल की या 10 वर्षाच्या काळामध्ये जेवढी अपघातामध्ये लोक मरण पावले असतील ते या लोकप्रतिनिधीच्या हलगर्जीपणामुळे. कारण त्याला जर तात्काळ जर उपचार भेटला तर तो वाचू शकतो. पण मला हे म्हणायचं आहे की सर्वसामान्यांना जे पाहिजे ते देण्यात इथला जो म्हणजे राजकीय पक्ष आहे तो फेल ठरलेला आहे आणि याच मुद्द्यावरला धरून यावेळेस आंबेडकरांना मतदान करतील. अक्षरशः ठरलाय. कारण आता आपण पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा पांढरे खानापूरमध्ये सुरू झाला होता. तिथले लोक जे गावातले आंबेडकर चळवळीचे लोक होते त्यांनी 2 महिने डिले टाकला. या 8 आमदार काँग्रेसचे पण आहे, या ठिकाणी BJPचे पण आहेत, खासदार पण जवळजवळ BJPच्याच नवनीत राणा आहे. त्या ठिकाणी त्यांना जायला काय झालं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा घ्यायला तुम्हाला लाज वाटते. त्या लोकांनी त्या प्रश्नावर तिथून
गाव सोडलं, गावामधून अमरावतीमध्ये आले, 4 दिवस राहिले. या अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि या अमरावतीच्या खासदार, या बडनेरचा आमदार असो की अमरावतीच्या आमदार असो, त्या ठिकाणी कोणीही भेट दिली नाही, कोणीही मध्यस्थी त्या ठिकाणी काढली नाही. शेवटी प्रशासनाचा त्यांनी हाताशी घेऊन इथल्या आमदार खासदारांनी, आणि महत्वाचं म्हणजे जो लोकसभेचे उमेदवार आहे बळवंत वानखळे यांचा तो मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये त्या प्रकरणामध्ये बळवंत वानखळे यांनी हस्तक्षेप केला नाही, आणि त्यांनी हस्तक्षेप न केल्यामुळे इथं मनुवादी लोकांचं प्रकरण वाढलं. आणि त्यांनी काय केलं महत्वाचं म्हणजे बिलकुल भावनिक तो मुद्दा आहे, समाजाचा सुद्धा भावनिक मुद्दा आहे. पण या ठिकाणी जो आहे आम्ही सुद्धा बघतो आहे की अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याकारणे या ठिकाणी 2 उमेदवार, जसे मग बौद्धच आहे, बळवंत वानखळे सुद्धा बौद्धच आहे आणि आंबेडकर तर मग आंबेडकर घराण्यातीलच ते उमेदवार. अशा वेळी जे आहे दोघांच्या लढाईमध्ये इथं तुम्हाला नाही वाटत का की तिसऱ्याचाच फायदा होईल म्हणून, मनुवादी विचारसरणीचे लोक निवडून येऊ शकतील म्हणून? फायदा कसा होणार आहे? बिलकुल कोणाचाही फायदा होणार नाही आहे. कारण या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मी आज जे प्रकरण सांगत होतो त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आणि बीजेपीच्या हलगर्जीपणामुळे 1500 लोकांवर गुन्हे दाखल झाले. आज त्यांचं जमानत नाही झाली, त्या दिवसापासून ते हायकोर्टामध्ये चक्र मारत आहेत. हे त्यांचं जीवन बर्बाद करणारे 2 लोक आहे. तर आज अमरावतीतल्या जनतेला फक्त एकच पर्याय उरलेला आहे, ते म्हणजे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब. नाही, पण आम्ही बघतोय की बरेचसे लोक बळवंत सुद्धा इथे करताना दिसत आहे. आणि काही जे लोक मुवमेंटचे आहे, तुमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी सुद्धा बळवंत वानखळे यांना पाठिंबा दिलाय. तो सुद्धा प्रचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये तो एक मेसेज गेलेला आहे. तुम्हाला कुठं काही म्हणजे धोका वाटत नाही का सीटला? आमचे जे जिल्हाध्यक्ष होते तो त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे, त्याच्याशी आमचं काय घेणं. त्यांना समाजामध्ये मेसेज केला ना तो. समाज म्हणजे जिल्हाध्यक्ष नाही, समाज म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेबांनी तुम्हाला माहित असेल की पालकमंत्र्याला लाथ मारून हाकलून दिलं. या ठिकाणी कोणीही गेलं तरी समुद्राला काही फरक पडत नसतो, समुद्र समुद्र असतो. आपण पाहिलं असेल की 2 दिवसा अगोदरची सभा झाली त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्षाचा सपोर्ट नव्हता, त्याच्यामध्ये कोणता इंटरनॅशनल नेता नव्हता, त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्ते होते आणि सामान्य कार्यकर्त्यांनी सभा यशस्वी करून दाखवली. सभेमध्ये लोक येतात, बाळासाहेबांसोबत लोकांच्या भावना जुळल्या. पण वाटते का तुम्हाला ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळे वोटिंगमध्ये कन्वर्ट होतील काय? कारण आपण बघतोय आतापर्यंतचे चित्र की आंबेडकरी मुवमेंटचं जे लोक आहे कुठेही अन्याय अत्याचार होतात तर एका ठिकाणी येतात, पण जेव्हा निवडणुका येते तेव्हा मात्र सगळे विखुरले होतात आणि ते व्होटिंगमध्ये कन्वर्ट होत नाही. यावेळेस तुम्हाला वाटतं का अमरावतीमध्ये लोक व्होटिंगमध्ये कन्वर्टिंग होईल म्हणून? आपण पत्रकार आहात आणि शून्य पत्रकार, आपल्याला मालूम आहे. तर सभा असली का उमेदवाराला रोजाने त्या ठिकाणी लोक आणावे लागतात, तेव्हा कुठं सभा यशस्वी होतात. आपण पाहिलं असेल या अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढ्याही सभा झाल्या, जर काँग्रेसची असो, बीजेपीची असो किंवा कोणत्याही पक्षाची असो, बंद दरवाजामध्ये त्या सभा झालेल्या आहेत. एकच सभा जी ओपन सभा झालेली आहे ती आनंदराज आंबेडकर साहेबांच्या प्रचारात झालेली आहे. आणि तेही सभा केवळ एका दिवसामध्ये जर यशस्वी होत असेल तर आपण समजू शकता का जो मतदार तिथं आला होता तो सोय खर्चाने आला होता, सोयफुर्तीने आला होता आणि आंबेडकर साहेबांना मतदान करण्यासाठी आला होता. काय वाटते तुम्हाला एकूणच या लोकसभे मतदारसंघामध्ये खास जे आंबेडकरी मुवमेंटचे जे व्होटिंग आहे, आपल्या हक्काचे व्होटिंग, किती लाख इथं मतदार आहे? आपण या ठिकाणी जो प्रश्न विचारला तर जवळजवळ 4 लाख 4.5 लाखाच्या जवळपास या ठिकाणी मतदार आहेत. आणि त्यापैकी जेवढाही मतदार आहे तो आंबेडकर घराण्याला मान्य आहे. कारण बाबासाहेबांचे जे उपकार आमच्यावर आहेत प्रत्येकाला जाण आहे. कोणी हवेत काही बोलत असेल, काही चालत असेल की बळवंत असा बळवंत तसा, पण मला माहित आहे की माझ्यावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. आणि ज्यांनी आमच्यावर उपकार केले, ज्यांच्यामुळे आम्ही खातो पितो, आमचा समाज एवढाही विकाऊ नाही आहे की बाबासाहेबांच्या नातवाला तो मतदान करणार. पण भंडाऱ्याचं जर उदाहरण घेतलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा तिथे लोकांनी पाडलाय, समाजानेच पाडलाय. मग
हे कसं बघता तुम्ही का यावेळेस आंबेडकरांनाच लोक मतदान करतील म्हणून? बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी इलेक्शन लढवलं आणि काँग्रेसने त्यांना पाडलं. बाबासाहेब पडले, पण आज जो कलंक आहे, जो इतिहास लिहिला गेला, तो इतिहास अमरावतीच्या जनतेला माहीत आहे की या ठिकाणी जर आनंदराज आंबेडकर साहेब पडले तर आम्हाला जरी मरावं, आम्ही मेलोही तर आमच्या माथ्यावर आम्हाला कलंक लागून जाईल. गद्दार म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या नातवाला या ठिकाणी पाडलं म्हणून तो कलंक घेऊन आम्हाला मरायचं नाहीये. म्हणून आंबेडकरी जनता आणि 18 पगड जाती आदरणीय आनंदराज साहेब यांना मतदान करेल. दुसरीकडे एक लोकांची एक ही सुद्धा भावना होती की बाळासाहेबांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन निवडणुका लढवायला पाहिजे होता. बाळासाहेबांनी 7 जागेवर बिनशर्त न मागता पाठिंबा दिलेला आहे. काय वाटते, बाळासाहेबांनी पाठिंबा दिला पण बाळासाहेबांना स्वतः काँग्रेसनी त्यांच्या विरोधात इथे सीट टाकलेली आहे. तुम्हाला काय वाटते या संदर्भात की बाळासाहेबांनी सुद्धा 7 लोकांना का पाठिंबा दिला? काय कारण होतं की नागपूरच्या विकास ठाकरेला पाठिंबा दिला, अमरावतीमध्ये बुद्धिस्ट उमेदवार कॅन्डिडेट काँग्रेसचा असून त्यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी टाकली? आदरणीय बाळासाहेबांची जे नीती आहे की आदरणीय बाळासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी निर्णय घेतला असेल त्या ठिकाणी त्यांचं योग्य असेल, कारण ते आमचे नेते आहे. त्यांच्या त्या शब्दाला आम्ही क्रॉस करू शकत नाही. तुम्ही क्रॉस करू शकत नाही, पण लोकांमध्ये भावना अशा आहे की बाळासाहेबांनी मग असा निर्णय का घेतला बाबा? आदरणीय बाळासाहेब हे 18 पगड जातीला न्याय देण्याचं काम करतात. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा आहे. 48 लोकसभेपैकी काँग्रेस पक्षाने एकाही मुस्लिमाला सीट दिली नाही, बीजेपीने सीट दिली नाही. आपण जर सर्व टोटल जर केलं वंचितचं तर सर्व समुदायाला एकत्र म्हणजे सन्मानाने घेऊन चालणारा नेता जो आज जर असेल तर ते आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांनी हा विचार तर केलाच आणि त्या विचारसरणीवरच मागच्या वेळेस बाळासाहेबांना 40-41 लाख मतदान सुद्धा या ठिकाणी मिळालं. यावेळेस काय वाटतं तुम्हाला की वंचित बहुजन आघाडी 40-41च्या पेक्षा जास्त मतदान घेईल का कमी होईल? यावेळेस आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेबांचा जो झंझावत एका वर्षामध्ये त्यांच्या मोठ्या मोठ्या सभा आणि त्यांच्या सभेला लाखोची गर्दी, अमरावतीचं पाहिलं असेल की या महाराष्ट्रामधल्या सर्व सभेचं रेकॉर्ड ब्रेक केलं. जिथे आम्ही शून्य असताना जर रेकॉर्ड ब्रेक करू शकतो तर इतिहास निर्माण होणार म्हणजे निर्माण. जवळजवळ आम्ही या ठिकाणी 80 ते 90 लाखापर्यंत आणि जवळजवळ 5 ते 6 आमचे खासदारही निवडून येतील. आणि मागच्या वेळेस बी टीमचा म्हणून तुमच्यावर आरोप लागला होता आणि याही वर्षी तीच परिस्थिती आहे की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये युती करू नये, स्वतंत्र लढता. याही वर्षी सुद्धा तुम्हाला बी टीम म्हटले जाते. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी आपणाला आणि जे बी टीमचा आरोप करतात, जे प्रत्यारोप करतात त्यांना चॅलेंज करतो, खुलं चॅलेंज. एक छोटंसं पत्र, एक छोटासा पुरावा की आपण द्यावा बाळासाहेबांच्या विरोधात की बाळासाहेब हे बी टीम आहे. जर आमच्या अस्तित्वाची लढाई, आमच्या स्वाभिमानाची लढाई जर आम्ही लढत असेल ना तर या गुन्हा आहे का? याच्यामध्ये बी टीम म्हटलं जाते का? आपण पाहिलं असेल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीचं मतदान 0 होतं. बाळासाहेबांनी मागच्या लोकसभेमध्ये 48 लाखाच्या जवळपास मतदान घेतलेलं आहे. आज बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष बाळासाहेबांना थरथर घाबरतात. कारण एवढी मोठी ताकद बाळासाहेबांनी स्वतःच्या भरोश्यावर निर्माण केली आणि त्याच्यामुळं कुठंतरी बाळासाहेबांचा पक्षाचा अपप्रचार करावा म्हणून बी टीमचं लेबल लावलं जाते आणि या लोकांचा आम्ही निषेध करतो. नक्कीच तुम्ही आता सांगितलं का 5-6 जागा बाळासाहेबांच्या निवडून येईल. बाळासाहेब सुद्धा म्हणाले होते की आमच्या 5-6 जागा निवडून येतील. नेमक्या कोणत्या जागा आहे महाराष्ट्रातल्या तुम्हाला? तर मी आपल्याला या ठिकाणी 2 मतदारसंघासहित सांगा दर्शकांना. तर मी आपल्याला या ठिकाणी ज्या 2 ते 3 जागा आहेत जवळजवळ त्या कन्फर्म मी आपल्याला सांगू शकतो. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, अकोला, अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर आणि पुण्यामध्ये वसंत मोरे हे हिस्ट्री स्टोर आहेत आणि हे विजय होतील म्हणजे होतील. कारण बाकीच्या उमेदवाराचे नाव मला त्यांचे मालूम नाही, त्याबद्दल सॉरी. वसंत मोरे आणि धनगेकर दोघे मित्र आहे.
काही फरक पण जेव्हा मित्र मित्राच्या विरोधात उभा राहतो तेव्हा मित्रत्व संपून जात असते. ते मित्रत्व राहत नाही तेव्हा कुठेतरी आपण आपल्या मित्रापेक्षा किती सरस आहो. जर आपण मित्रत्व जर निभावलं असतं दोघांपैकी एकानी तर दोघांपैकी एक जण बसला असता. निश्चितच तुम्ही अमरावती जिल्ह्यात म्हणजे शहराचे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष आहे आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाची 26 एप्रिलला निवडणूक आहे. काय मतदारांना तुम्ही आवाहन करणार? मी या ठिकाणी 18 पगड जातीच्या सर्व मतदारांना जाहीर आवाहन करतो की काँग्रेसने, बीजेपीने, सर्व जातीवादी पक्षाने आजपर्यंत तुमचं शोषण केलेलं आहे. आपला रोजगार डुबवला, शिक्षण डुबवलं. आपण आज पाहू शकता की आपणाला लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आपणाला उमेदवारी देत नाही. या ठिकाणी मुसलमानांना उमेदवारी दिली नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 15 ओबीसी कॅन्डिडेट या ठिकाणी द्या, आम्ही तुमचं समर्थन करतो. ओबीसी कॅन्डिडेट न दिल्यामुळे बाळासाहेबांनी युती केली नाही. मान सन्मान जर केला असता प्रत्येक समाजाचा, आणि प्रत्येक समाजाचा मान सन्मान करणारा एकच पक्ष आहे. आणि मान सन्मानच नव्हे तर तुमच्यावर अत्याचार होत असताना जरांगे पाटलाला सर्वात आधी समर्थन देणारे कोण? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. ओबीसीला समर्थन जरांगे पाटलांनी समर्थन नाही दिलं बाळासाहेबांना. आपण बहुतेक मी त्यांची बैठक ऐकली आहे, त्यांनी समर्थन दिलं आहे. नाही दिलंय समर्थन. शेवटची त्यांची जेव्हा बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी कुठल्याच पक्षांना समर्थन नाही दिलं. 2 दिवसाआधी एक त्यांचं लेटर आलेलं आहे, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की बाळासाहेबांना त्यांनी मराठा समाजाला त्यांनी म्हणजे आता 2 दिवसाची अपडेट आहे कधी त्यांनी 2 दिवस मी वाचलेलं आहे FB वर की मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलं की बाळासाहेबांना निवडून आणा. आणि त्यामुळं प्रत्येक समाजाचा मान सन्मान करणारा नेता म्हणजे आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आणि प्रत्येक 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देणारा नेता म्हणजे आंबेडकर, आणि पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 26 तारखेला कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि स्वाभिमानाने वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करा, एवढं आपल्या माध्यमातून सांगतो. आणि अमरावतीमध्ये चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि बटन नंबर 5. अकोल्यामध्ये आनंदराज आपले प्रकाशजी आंबेडकर आहेत आमचे नेते, त्यांचं चिन्ह आहे कुकर, प्रेशर कुकर. तर मित्रांनो, हे होते एकदम युवा कार्यकर्ते आणि धडाडीचे कार्यकर्ते. अमरावती शहरामध्ये एक रुग्णसेवक म्हणून सुद्धा एक त्यांची ओळख आहे आणि नेहमी समाजामध्ये ते काम करतात आणि मनातून त्यांच्या या सगळ्या ज्या भावना त्यांनी आपल्या मनातून बोलून दाखवल्या आहे. आणि एकंदरीतच आहे अमरावतीमध्ये जे आहे आनंदराज आंबेडकर यांना निवडून आणण्याचा या ठिकाणी त्यांनी दावा केलेला आहे. तर नक्कीच 26 एप्रिलला लोकसभेची निवडणूक आहे. तुम्ही आपल्या घरामध्ये न राहता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मतदानाचा हक्क तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिला आहे आणि तो नक्कीच बजावा. कुठल्याही आमिषाला बळी न पडता आणि कुणाच्याही धमकीला बळी न पडता तुम्ही मतदान करा. जर तुमच्यावर कोणी बळजबरी करत असेल मतदानासाठी तर नक्की तुम्ही तो पोलिसांना ती सूचना द्या आणि तुमचा मतदानाचा हक्क जो आहे निपक्ष तुम्ही बजावा. कुठल्याही तुम्ही उमेदवाराला मत द्या, पण योग्य उमेदवाराला मत देऊन आपल्या लोकसभेचा विकास कसा होईल आणि संसदमध्ये आपली भूमिका कोण मांडणार अशाच उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. बघत राहा WS न्यूज. धन्यवाद. जय भीम.